इंडियन रेल्वेचे लोको पायलट डेव्हिड मार्टिन राहणार सोनी सिटी अपार्टमेंट सोलापूर यांनी स्वतःच्या पत्नी व मेहुण्याच्या विरोधात सोलापूर न्यायालयात चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे। घरातील दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याने सोलापूरच्या न्यायालयात जाऊन कलम 156(3) फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 खाली गुन्हा नोंद करण्यासाठी वकील नेमून तक्रार दाखल केली होती। त्यानंतर मेहरबान कोर्टाने ॲडव्होकेट गोविंदा नारवानी यांचा युक्तिवाद ऐकून त्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश पारित केले। त्यानुसार दीपक कुमार मेहुणा, विरजू कुमार मेहुणा आणि कोमल कुमारी बायको सर्वजण राहणार वासुदेवपूर मुंगेर यांच्या विरुद्ध फौजदार चावडी येथे झालेल्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। खऱ्या अर्थाने चोरीची घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते, परंतु पोलिसांनी हा गुन्हा का दाखल करून घेतला नाही, तक्रारदाराला न्यायालयात का धाव घ्यावी लागली, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तक्रारदाराला न्याय दिला असता तर ही वेळ आली असती का, यासह अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहेत। परंतु ॲडव्होकेट गोविंदा नारवानी यांनी आपले चातुर्य वापरून घटनेतील गांभीर्य पुराव्यासह आपल्या युक्तिवादात मांडून चोरी कशा प्रकारे आणि कोणी केली हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। अखेर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।